गेम ऑन. सेमीफायनलची मॅच आपण पाहतोय. फायनल सेमीफायनलची नाही, फायनल आहे. तर सुनील भाणे गोलंदाजी मार्कवर आणि स्ट्रायकरला किरण, नो स्ट्राईकला प्रल्हाद. अडिवली 40+ विपक्ष आपण ते खिडकाई 40+. पहिला चेंडू डाऊन दी ग्राउंड, कार्पेट ड्राईव्ह बघायला मिळालाय. लॉंगरला चेंडू जातोय, घनश्याम येतोय, चेंडूला फीड करतोय. 2 धावा पूर्ण केल्या आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. दोन एक खातं उघडतं किरण ठाकूर. सदाशिव ठाकूर खुश आहेत, कारण प्रथम प्रवेश फी त्यांनी भरली आणि ट्रॉफी जाणार गावात आज त्यांच्या माध्यमातून. सुनील ऑन साईडला पूल करायचा होता, व्यवस्थित मिडल होत नाही. चेंडू चाललाय कार्पेटच्या मिड विकेटला. 1 धाव कंप्लीट केली आहे. पायच्या 2 धाव होत आहेत का? तिसरी धावा इथून कंप्लीट होते का? पायचं बॅकिंग नाहीये. 3 धावा कंप्लीट केल्या आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता यावेळेला 5 धावा. पाच चेंडू झालेत. एक चेंडू डॉट आहे. 13 डॉट चेंडू इथे झाला असता. गणेश शेलार मात्र थोडासा बनवले तर यावेळेला त्याच्याकडून चेंडू आपण तर पकडला जात नाही, मिसफीड होते. पायच्या स्वरूपात 1 धाव मिळते. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 14 धावा. चांगली सुरुवात खिडकाई 40+ संघाच्या माध्यमातून बघायला मिळते. सदाशिव ठाकूर बातचीत करतायत की काय करायचं, तर संध्याकाळी कशा प्रकारे नियोजन करायचं. चौदा आहेत 14. तर गोलंदाजी मार्कवर येतो आपण बघतो शरद भाणे. बिपिनच्या भाषेत बोलतो शरद काका. चांगली गोलंदाजी केली आहे शरदने देखील. शरद गोलंदाजी मार्कवर स्ट्राईकला प्रल्हाद. फटका खूप चांगला आहे. दमदार फटक्यावरती दमदार धावा येतात. षटकार प्रयत्न केले होते वाईडिश लॉंगरला अमोलने. शरद गोलंदाजी मार्कवरच्या प्रल्हाद चांगली बॅटिंग करत होता. महत्त्वपूर्ण मॅच आपण मेगा फायनलमध्ये चांगली बॅटिंग करतोय. दमदार बॅटिंग बघायला मिळेल प्रल्हादच्या माध्यमातून. 2 षटकार आल्यात. चेंडू पुणेदा ऑन साईडला पूल केलाय. चेंडू चाललाय वाईडिश लॉंगरला. 1 धाव कंप्लीट केली आहे. पाहिजे दुसरी धाव होते का? किरणनी सांगितलं 2 धावा आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. तसं का 10 फलकाती वेगाने वाढते, तसं का 10 फलकाती 22. धावा फलकात आपण पाहू शकता. मेगा फायनलची मॅच. अडिवली पक्ष सुरेख गोलंदाजी बॅटमध्ये चेंडू निघून गेलाय. अडिवली 40+ विपक्ष आपण ते खिडकाई 40+. पहिलीच एंट्री खेळता आणि पहिल्याच एंट्रीमध्ये मेगा फायनलमध्ये संघ पोहोचलाय. हा चेंडू लॉफ केलाय. घनश्याम आहे, चूक होणार नाही. फलंदाज बाद. प्रल्हाद बाद होतो. चला शक्ती जरा लवकर जा.
शरद गोलंदाजी मार्क शाकला शक्ती ऑन साईडला पूल केलाय. चेंडू बराच वेळ हवे ते मिड विकेट आणि वाईडिश लॉंगनच्या मधून चेंडू सीमा पार. चौकार. 26 धावा धाव फलकाती लागल्यात. शरद सुरेख फाटका बॅकफुटवर गेले. पंच केलाय धावंडी ग्राउंडच्या माध्यमातून. एक धाव कंप्लीट केली पाहिजे. दुसरीला होते का 2 धावा कंप्लीट केले. किरण खूप वेगाने धावतोय. तसंख्य 10 फलकाती आपण पाहू शकता यावेळेला. 28 हे खेळाडूंपेक्षा ना दिलदास जास्ती आवाज देतोय. गावाचा संघ मेगा फायनलमध्ये पोहोचला आहे. अभिमान आहे. गावाबद्दल अभिमान असणं फार गरजेचं असं ते अभिमान आहे त्यांना देखील. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 28 धावा. भास्कर येते गोलंदाजी मार्कवर. वैयक्तिक पहिल्या संघात 30 षटक घेऊन येतो. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 10 फलकाती आपण पाहू शकता यावेळेला. 28 चेंडू धावंडी ग्राउंडच्या माध्यमातून चेंडू लॉंगॉनला तो एक धाव कंप्लीट केली आहे. घनश्याम आलाय. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. रवींद्र लक्ष द्या. भास्कर राईट राऊंड कडे मार्क होतोय. चेंडू हुक केला. यावेळेला टॉप आपण बोलले तर बॅटच्या बॉटमला चेंडू लागला होता. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळेल. चांगले फेकी देखील बघायला मिळते. आपण होते शरदच्या माध्यमातून. शरद भाने सगळ्या 10 फलकात 31 धावा. धावा फलकाती. चांगला चेंडू होता. खूप चांगला चेंडू. बॅकफुटवर गेले होते लवकर पण वेग आपण बघितलं चेंडू मागे ना गती खूप चांगली होती. गतीने इम्प्रेस करतोय. डॉट चेंडू. धावसंख्या 31. तिसरं षटक प्रगती पथावर आहे. अडिवली 40+ विपक्ष खिडकाई 40+ मध्ये मेगा फायनल. सुरेख गोलंदाजी. फलंदाज बाद. माची सरपंच चषक आपण बोलले तर ज्यांनी आम्हाला या स्पर्धेसाठी पूर्ण सहकार्य केलं ते म्हणजे जयंत दत्तू पाडील असदेगावचे माजी सरपंच. चार चेंडू झालेत. किरण येतात. मगाच्या सामन्यात खूप चांगली आपण इथे बॅटिंग केली होती. असदेश संघाविरुद्ध सेमीफायनलमध्ये. किरण नाही दीपक आला. दीपक आणि किरण ही जोडी मैदानात आपण पाहू शकता. किरण ठाकूर आणि दीपक पाटील ही जोडी. भास्कर फुल टॉन ऑन साइडला आडव्या बॅटनं आपण पुलच्या माध्यमात चेंडू चालला. यावेळेला आपण बघतोय स्क्वेअर लेग सीमारशा पार. चौकार. पस्तीस धावा. काय फेकी बघा चांगली. 35. सुनील भास्कर येते गोलंदाजी. चेंडू यावेळेला व्यवस्थित मिडल झाला होता. कॉर्नरमध्ये संधी आहे. एक धाव कंप्लीट केली आहे. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळतं भास्करचं. स्वतः गेला आणि बघितलं चेंडूला उचललं. डॉनला चेंडू गेला होता. धावसंख्या दाखल कधी 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या दाखल कधी 36. भारतीय सरासरी धावा कुठल्यात.
अनिल येतोय गोलंदाजी मार्फत. अनिल भाणे स्ट्रायकेला फलंदाज आपण पाहू शकता यावेळेला दीपक पाटील. चांगली बॅटिंग केली होती सेमीफायनलमध्ये. आता पाहायचं मेगा फायनलमध्ये कशा प्रकारे बॅटिंग करतो. बागपुढे गेल्या पंच लाजवाब फटका. एक्स्ट्रा कव्हर आणि लॉंगअपच्या मधून चेंडू सीमा पार होतो. चौकार. 40 धावा. अनिल सुरेख टायमिंग. चेंडू चाललाय मिड विकेट सीमाच्या बाहेर. षटकार. काय बॅटिंग करतो दीपक पाटील. संख्या 10 फलकात आपण पाहू शकता यावेळेला 46. सदाशिव ठाकूर खुश आहेत. अनिल पुणे ऑन साइडला पुलचा लाजवाब फटका. सलग 2 चेंडू 2 षटकार. दीपक पाटील ऑन फायर. काय बॅटिंग करतोय. 50 कंप्लीट. 52 धावा टाय होऊन देते खिडकाई संघासाठी. जबरदस्त बॅटिंग. दीपक पाटील ना जबरदस्त बॅटिंग कर. जणू काही ना घरातून सेट होऊनला दिसतोय. अप्रतिम बॅटिंग. काय बॅटिंग करतोय दीप. पहिल्या चेंडू चौकार. षटकार. षटकार. 16. जबरदस्त चेंडू. त्यांचा वेध घेणारा चेंडू. फलंदाज बाद. एकवीस धावांची खेळ केले दीपक पाटीलने. काय म्हणजे दीपकसाठी चांगली बॅटिंग केली. फटका खूप चांगला आहे. स्टँड अँड दिलेवरच्या मध्ये चेंडू जातो यावेळेला. लॉंग ऑन सी मारेशा पार. षटकार. धावा त्याला 10 फलकात आपण पाहू शकता 58. संख्या 10 फलकात आपण पाहू शकता. एकने पुढे सरकते. 59-60 धावांचं लक्ष आहे. या षटकात धावाला तब्बल विचार केला तर 3 षटकार 18-22. जा त्या राजूला न्याजा. परवा दिवशी ट्रॉफी घालवली. आज एक ट्रॉफी घालवली.
60 धावांचं लक्ष्य. सलामीची जोडी आपण पाहू शकता यावेळेला भास्कर आणि गेम ऑन. प्रल्हाद येते गोलंदाजी मार्क. 60 धावांचं लक्ष आहे. 12च्या सरासरीने धावा कुटाच्या आहेत. हा 15च्या सरासरीने धावा कुटाव्या लागतील. ते 60 धावा करायच्या आहेत. ऑन साईडला क्षेत्रक्षण आपण पाहू शकता. शॉर्ट मिड विकेटला एक स्क्वेअर लेगला मिड विकेटला क्षेत्रक्षण. वडिश लॉंग ऑनला क्षेत्रक्षण. प्रल्हाद पहिला चेंडू हवेमध्ये आहे. वडिश लॉंग ऑन क्षेत्रक्षण येतो. चेंडूला फीड करतो. दाफल कधी 2. 60 धावा आहेत. आपण म्हणतो लक्ष अवघड नाहीये पण सोपं देखील नाही. प्रल्हाद गोलंदाजी मार्क. स्ट्रायकला भास्कर. ऑन साईडला पूल केलाय. चेंडू चाललाय जमिनी लगत. यावेळेला आशू आहेत तिथे. शॉर्ट मिड विकेटला चांगलं क्षेत्रक्षण होतं आशूचं. प्रल्हाद काळा नेत आहेत. चेंडू लेग स्टंपवर होता यावेळेला. पंचांचा इशारा काय तो पाहायचा एसपीचा यावेळेला. वाईट चेंडू घुसू. 1+1 धावा येतात. धावसंख्या दाखल का ती 5 धावा. फटका चांगला आहे. आडव्या बॅटने चेंडूला फेकून देतोय. स्क्वेअर लेग. आपण होतो वाईडिश लॉंग आणि मिड विकेटच्या मधून चेंडू जातोय सीमारेषा पार. भास्करकडे ताकद आहे. प्रचंड ताकद आहे. चेंडू खूप चांगला आहे. बॅकफुट गेले ते. स्क्वेअर कट करायचा होता. षटकाराचं प्रत्युत्तर बघा देतो यावेळेला प्रल्हाद. 15च्या सरासरी धावा करायच्या आहेत. अजून एक आपण तर चेंडू बाकी. अजून या षटकातील 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. प्रल्हाद तो भास्कर बॅटची काढा घेऊन चेंडू चालला. यावेळेला आपण बघतोय गली रिजनमध्ये. धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता 12. 48 पाहिजेत अजून 19 चेंडूमध्ये. प्रल्हाद डान्सिंग डाऊनच्या माध्यमातून आशूने शॉर्ट मिड विकेटला चूक केली. अवघड झेल होता. फेकी खराब येते. धावसंख्या 10 फलकाती आपण पाहू शकता. 2 ने पुढे सरकते. धावसंख्या 10 फलकाती 14 धावा. म्हणजे येणारे आपण बघितले तर 18 चेंडू आणि 46 धावांची गरज आहे. 15.1च्या सरासरीने धावा करायच्या सुनील भाणे. हा 14. शरद काका तयार आहेत. शक्ती गोलंदाजी मार्कवर. टॉपेज आहे. किरणच्या हातातून झेल ड्रॉप होतो. अवघड झेल होता. प्रयत्न भरपूर केले होते किरणने. दीपक आहेत म्हटलं. किरण आहेत. किरण तर आपण होतो लॉंग ऑनला आहेत. धावा झाला 10 फलकाती 15. अजूनही आपण बघतो 17 चेंडू 45 धावा. मॅच संपली नाहीये. मॅच अजूनही आपण ओपन आहे. सामना
शक्ती. संदीप. चांगला चेंडू, चांगला चेंडू. डॉट चेंडूची समाप्ती होते. शक्ती राईट आर्म ओव्हर तिकडनं मारा करतोय. फटका खूप चांगला यावेळेला पंचा लाजवाब फटका. लक्ष्मण काका आले होते, त्यांना बीड करून चेंडू जातो लॉंग ऑफ सीमारेषा पार. 19 धावा. 41ची गरज आहे अजूनही. शक्ती पुण्याचा गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईक केला संदीप. इनसाइड चेंडू मागे सरकला यावेळेला पण येतोय. शॉर्टलॅग रिजन मध्ये एक धाव कंप्लीट केली जाते. धावसंख्या 10 फल करते आपण पाहू शकता. 20 40 धावांची गरज आहे अजूनही. गोलंदाजी मार्कवर शक्ती. 20 धावा दिल्या. 40 धावांची गरज आहे अजूनही. बॅकपुढे जाऊन स्क्वेअर कट केले. चेंडू चालला बॅकवर्ड पॉइंटला. चांगलं क्षेत्र शोधतोय. दोन धावा कंप्लीट केल्या आहेत. संख्या 10 फलकात आपण पाहू शकता. 22. एक चेंडू अजूनही बाकी आहे. 38 धावांची गरज आहे अजूनही 13 चेंडू मध्ये. मॅच संपली नाहीये, काही होऊ शकतंय. कारण का संदीप सारखा आक्रमक फलंदाज आहे. भास्कर आहे चांगला फलंदाज. अंतिम चेंडू दुसऱ्या षटकातील. हा चेंडू फार महत्वाचा आहे. इथून जर चौकार षटकार आला तर मॅच मध्ये कमबॅक करू शकतोय अडवली 40 प्लस संघ. फटका खूप चांगला आहे. मच निडेड षटकार येतोय. धाव संख्या 10 फलकाती आपण पाहू शकता यावेळेला 28 धावा. 12 चेंडू 32 धावांची गरज आहे. बारा चेंडू 32 धावांची गरज आहे. दोन्ही षटकात बघितलं तर 14 धावा आल्यात. आता 16ची गरज आहे. थोडंसं आपण बघितलं तर ऊन देखील चांगला आला, त्यामुळे आपण बघितलं तर चेंडू आता बॅटवर चांगला येईल. दोन्ही बाजूने सामना ऑन आहे. आपण बघितलं दोन्ही संघ जिथून जिंकू शकतो. चांगली जर बॅटिंग केली तर अडवली 40 प्लस संघ जिंकेल. चांगली गोलंदाजी केली तर आपण बघितलं तर खिडकाई 40 प्लस संघ जिंकेल. आज षटक ना फार महत्त्वाचा विशालचा. चला सुनील भाणे लवकर या. विशाल पाटील गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकेला फलंदाज संदीप. तासी डाऊनच्या मध्ये बॉल बॅटर आहे. याला वाईट चेंडूची छेडछाणी केली. 11 चेंडू 32 धावा. मॅच अजून संपली नाही. सामना अजून इथून कोणी जिंकू शकतोय. मॅच ऑन आहे. एक धाव कंप्लीट केली. चांगली गोलंदाजी बाल. 10 चेंडू 31 धावा. विशाल
फुलटॉस, हा बैल मुझे मार. चेंडू चाललाय मिड विकेट सीमाच्या बाहेर, षटकार. 35 धावा, 25 ची गरज आहे. 9 चेंडू 25. विशाल, फुलटॉस, चुकीला माफी नाहीये. सलग 2 चेंडू 2 षटकार. धावसंख्या धावफलकात 41. 19 धावांची गरज आहे. 8 चेंडू मध्ये 19 धावा. काय बॅटिंग करतो भास्कर, दर्जेदार बॅटिंग. विशाल पुणेचा गोलंदाजी मार्कवर पाहिजे. सलग तिसरा षटकार मारतोय का. काय बॅटिंग करतोय यावेळेला आपण ते भास्कर. बॅकपुढे जाऊन स्क्वेअर कटचा लाजवाब फटका बघायला मिळालाय. स्वीपकावर रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. संख्या धाव फलकात आपण पाहू शकता 43. 17 बदल ना, हा 17 धावांची गरज आहे. 7 चेंडू ना, 7 चेंडू 17. उंच चेंडू गेलाय. पायचा लांबी प्राप्त होते का. चांगला झेल घेतला यावेळेला विकेटला आपण होत्या किरणने. पहिल्यांदा बॉटमला चेंडू लागला आणि त्या षटकाराचा सामना खुला झाला असता. 11 धावांची फक्त गरज राहिली असती. लक्ष्मण काका आल्यात पाहिजे तर संदीप मॅच विनिंग करून देतोय का. लक्ष्मणला इथून चांगली गोलंदाजी करावी लागणार. 3 चेंडू फार महत्वाचे आहेत पहिले. लक्ष्मण काका गोलंदाजी मार्कवर. शॉर्ट पिच होता यावेळेला. पंच वाईडची खूण करतायत. धावसंख्या दाफलकाती 44. 16 धावांची गरज आहे. 6 चेंडू 16 धावा. बघा जशी फायनल पाहिजे होती ना तशी फायनल बघायला मिळते प्रेक्षकांना. लक्ष्मण, चेंडू चालला यावेळेला. आपण फायनलीला 1 धाव कंप्लीट केली आहे. पाहिजे दुसरी धाव नकार देतो. आता 5 चेंडू आणि धावा हव्यात 15. 5 चेंडू 15. प्रत्येक चेंडू मागे 3 धावांची गरज आहे. लक्ष्मण लेफ्ट हँड राऊंड कडनं मारा करतोय. फटका चांगला आहे. धावा देखील चांगल्या मिळतात. लॉंग ऑफ सीमारच्या बाहेर षटकार. धावा झाला. धाव फलकावरती आपण पाहू शकता यावेळेला 51. 3 चेंडू 9 धावा. अनिलने 23 दिल्या होत्या. आता 23 वसूल करायचे. आता 4 चेंडू बाकी आहेत. अनिलने 23 दिल्या आहेत. लक्ष्मण गोलंदाजी मार्कवर. लेफ्ट हँड राऊंड तिकडे मार करतोय. फुल टॉच लॉफ केलाय. शक्तीच्या डोक्यावरना चेंडू जात सीमारच्या पार षटकार.
मॅच खुली झाली. धावा झाल्या, धाव फलकर ते आपण पाहू शकता यावेळेला. 3 चेंडू आणि 3 धावांची 57. सुनील भानेने मगाशी आत्मविश्वास दाखवला होता नितीन की धावा होतील, तुम्ही हार मानू नका. तर माणसाचे आपण इथे 2 गुरु आहेत. एक आपण इथे कर्म आणि अनुभव. कर्म जिंका आपण इथं लढायला शिकवतो, अनुभव जिंकायला शिकवतो. अनुभव इथे वापरला जातोय सुनीलच्या माध्यमातून. काय बॅटिंग करतोय बघा सुनील भाने. 2 षटकाराने सामना खुला केलाय. 3 चेंडू 3 धावांची गरज आहे. मॅच सोपी झाली. आता मात्र अनिल भानेच्या चेहऱ्यावरती थोडंसं सुमित हास्य दिसतंय. 23 धावा हलत्या ना. काही असं नसतं. गोलंदाज आहे त्याला फलंदाज मारणार आणि फलंदाज आहे ना तो गोलंदाज हल्ला करणार. त्यांनी मारलाय सुनील भाने. बारी बारी सबकी बारी. पहिली तुम्हारी अब हमारी. प्रवीण हा पहिली तुम्हारी अब हमारी. शरद काका बिपिन दुबे असं नक्की म्हणा. शरद काका. 3 चेंडू 3 धावा. मेगा फायनल कशी पाहिजे होती तर अशी पाहिजे होती प्रेक्षकांना. 3 धावा. फटका यावेळेला हवेमध्ये. नो मॅन लँड्समध्ये चेंडू पडतो. 1 धाव कंप्लीट केली पाहिजे. दुसरी धाव होते का? 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. स्कोर लेवल 2 चेंडू 1 धावेची गरज आहे. आयडिवली संघ प्रयत्न करतो. काय बॅटिंग केली भास्करने का स्टार्ट दिला. दोन चेंडू 1 धाव. आणि अशा तऱ्हेने मेगा फायनलचा चॅम्पियनशिप ठरतोय तो म्हणजे आपण पहिले तर आडिवली 40+ संघ माजी सरपंच चषकाचा चॅम्पियन संघ.